आत्ताच आपली रामरक्षा अतिशय सुंदरपणे सादर झाली। आता यानंतर आपण गीत रामायणाला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आधी मी सुप्रियाताईंना अशी विनंती करते की त्यांनी माधवी गुर्जरताईंसाठी निरूपण ज्या करणार आहे त्यांनी थोडासा सत्कार करावा। सत्कार करण्यापेक्षा हळद कुंकू लावून हार घालून निरूपणासाठी त्यांना तयार करावं। आपण हा कार्यक्रम लक्षात ठेवा, एक वेगळ्या तऱ्हेने सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही सगळ्यांनी आनंदाने त्याच्यात सहभागी व्हा आणि टाळ्या तर पाहिजेच। प्रत्येक गाण्याबरोबर आपले वादक आहे, त्या वादकांचा पहिले आपण धन्यवाद मानूया। नंतर तर मानायचं आहे, पण आधीच मानूया, कारण त्यांची पण मेहनत असते यासाठी। आणि मारुती रायाचं प्रथम पूजन केलं जात आहे, स्थापना केली जाते, पूजन केलं जात आहे ताईंच्या हस्ते। आणि ताईंना अशी आम्ही विनंती करते मी की त्यांनी निरूपणासाठी सुरुवात करावी। सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावं। आपण कार्यक्रम ह्याला सुरुवात करतो आहोत। ताई तुम्ही ताई आता सुरुवात करता आहे। सगळ्याजण गायक पण तयार बसलेलेच असतील, पुढे बसलेले असतील तर फारच बरं होईल, म्हणजे वेळ जाणार नाही आपला। कोरस जे आहेत ते पण तयार असतीलच, ज्यांना ॲक्ट करायचं आहे ते पण पुढेच थांबा आणि एक गाणं झालं की पटापटा यायला लागा, न थांबता। धन्यवाद। जय श्रीराम। श्री रामचंद्रांच्या चरणी नमन करून आणि आपल्या सगळ्यांना वंदन करून कार्यक्रमाची आता सुरुवात करूया। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी असं म्हणतात की जिथे जिथे गीत रामायणाचं किंवा रामायणाचं वाचन, मनन, चिंतन किंवा गायन होतं, त्या प्रत्येक ठिकाणी स्वतः मारुती राया उपस्थित असतात। कारण श्री रामचंद्रांचा तसा त्यांना आशीर्वादच दिलेला आहे त्यामुळे आपण असं समजूया की आपल्या या सभेत श्री हनुमान किंवा मारुती राया पण उपस्थित आहेत। त्यांनाही वंदन करते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते। प्रथम सर्वांना मराठी नववर्षात उत्तम आरोग्यासाठी आणि भरपूर आनंदासाठी खूप खूप शुभेच्छा। नववर्षात पदार्पण झाल्याबरोबर आपल्याकडे वातावरण श्रीराममय होऊन जातं। बघा ना, आता सुद्धा खाली देवळात नित्य रामजप चालू आहे। सगळीकडे विविध धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत। कारण काही असो, खरं तर आपल्या मराठी मनाला या रामरसायनाचा ध्यास आहे। किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर रामाची मूर्ती आणि रामाची कीर्ती हा मराठी मनाचा आणि प्रतिभेचा ध्यास आहे। कविश्रेष्ठ रवींद्रनाथांनी म्हटलं तसं, रामायण ही भारताच्या मौलिक भावभावनांची भागीरथी आहे आणि गीत रामायणाच्या रूपाने प्रत्येक मराठी मनात राम काठोकाठ भरून राहिला आहे। रामायणातील सारी पात्रे आम्हा सर्व भारतीयांच्या घरच्या माणसा इतकीच किंवा त्याहूनही अधिक प्रिय आहेत। बघा ना, राम जन्मलाग सखे म्हणताना किंवा स्वयंवर झाले सीतेचे ऐकताना आपण आनंदून जातो। माता न तू वैरिणी म्हणताना पराकोटीचा संताप होतो। मार ही त्राटिका आताच ऐकताना असं वाटतं आपणच जाऊन त्राटिकेच्या अंगावर धावून जावं। किंवा जय गंगे जय भागीरथी म्हणताना आपल्या हातात नावेची वल्ल आलेली असतात।
सीताहरणाने आपण व्याकुळ होतो, पण असा हा एकच हनुमान या जांबुवनाच्या शब्दाने आपण निश्चिंतही होतो. इतके हे रामचरित्र आपल्यात गुंतले आहे. श्रोते हो, कवी श्री माडगुळकर आणि पुणे आकाशवाणीचे सीताकांत लाड एका संध्याकाळी सहज भेटतात काय? बोलता बोलता गीत रामायणाची संकल्पना सुचते काय? त्यांना सुधीर फडकेंसारख्या मातब्बर संगीतकाराची साथ लाभते काय? आणि एका अजरामर कार्यक्रमाची निर्मिती होते काय? सगळंच विलक्षण, केवळ दैवी योगच म्हणावा लागेल. याच गीत रामायणातील निवडक गीते घेऊन आपल्या समोर आपल्यातीलच काही गायक कलाकार आज येणार आहेत. त्यांची ओळख त्या त्या वेळेस मी करून देईनच, आणि या गीतांमधला सेतू बांधायचं काम मी माधवी गुर्जर करणार आहे. कार्यक्रम सुरू होण्याआधी आणखीन एक गोष्ट नमूद करते, ती म्हणजे वेळेच्या असलेल्या बंधनामुळे आणि उत्तम तेज देण्याचा गायकांचाही प्रयत्न असल्यामुळे प्रत्येक गीताची निवडक कडवीच आज इथे सादर होणार आहेत. त्यासाठी आपणही सहमत असाल असे वाटते. तर श्रोते हो, प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता आपण अयोध्येकडे मार्गस्थ होऊया. अयोध्येमध्ये अश्वमेध यज्ञासाठी जनसागर लोटला होता. तेवढ्यात तिथे तापसवेश धारण करून 2 बटू येतात आणि म्हणू लागतात, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. आणि ते गाऊ लागतात, श्री राम प्रभु स्वये श्री राम प्रभु हॅलो 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 श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाते स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल
रामायण गाती कुशल रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरांनी करुणी किलबिल बालस्वरांनी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावती प्रभुचे लोचन पाणावती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून गवळीती अपुले शैशव अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परित उभयानच्या माहिती परित उभयानच्या माहिती कुशल रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती धन्यवाद श्रोतेहो, हेच गीत तब्बल 70 वर्षापूर्वी म्हणजे 1 एप्रिल 1955 रोजी श्री सुधीर फडके यांच्या सुस्वर कंठातून आकाशवाणी पुणे येथून पहिल्यांदा प्रसारित झालं आणि इतिहास घडला. ते सर्व तर आपल्याला माहीत आहे. हे गीत आता श्री सुहास गुर्जर यांनी सादर केलं. गीतात लवकुशांचं वर्णन आहे. शब्दरचना अशी की तो सभामंडप आपल्या पुढे जिवंत उभा राहतो आणि
तिथे उपस्थितांची जी स्थिती होती त्याहून आपली अवस्था काही वेगळी नाही. या गीताचे शेवटचे कडवे म्हणजे तर कळसच म्हणावा लागेल. यज्ञमंडपात श्रोते प्राण कानाशी एकवटून लवकुशांचं गायन ऐकतायत. ते नव्हे अयोध्या नगरीचं, तिथल्या वातावरणाचं, नागरिकांचं, राजा दशरथाच्या राण्यांचं वर्णन करतायत. ऐकूया तेच वर्णन श्री सतीश साठे यांच्याकडून. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहते मार्ग समांतर. रथ गाजे गजपती चालते नटुने त्यांच्यावरी. ओ नटुने त्यांच्यावरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. स्त्रिया प्रतिव्रता पुरुषही धार्मिक. पुत्र उपजती निज कुलदीपक. नृशंसना कुणी कुणी नास्तिक. अतृप्तीचा कुठे न वावर. नगरी घरी अंतरी. ओ नगरी घरी अंतरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी. तिन्ही लोकीचे सुख ये धामी. तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी. तिन्ही लोकीचे सुख ये धामी. एक उणेपण गृहस्थाश्रमी. एक उणेपण गृहस्थाश्रमी. पुत्रोदयपण अजूनी नव्हता प्रीतीच्या अंबरी. ओ प्रीतीच्या अंबरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. राज्य सौख्य ते सौख्य जनांचे. एकच चिंतन लक्ष मनांचे. राज्य सौख्य ते सौख्य जनांचे. एकच चिंतन लक्ष मनांचे. काय काजया सौख्य धनाचे. कल्पतरूला फूल नसे का. कल्पतरूला फूल नसे का. वसंत सरला तरी. ओ वसंत सरला तरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. धन्यवाद. मनुनिर्मित या नगरीत काय नव्हतं श्रोते हो. या विशाल नगरीत सुंदर वास्तू होत्या. उपवन होती. नृत्य गायन मृदुंग वादन यांचा सततचा नाद होता. स्त्री पुरुष धार्मिक होते. कोठेही अतृप्तता नव्हती. राजा दशरथासारखा धर्मपरायण राजा होता. 3 कुलीन
सुंदर अशा त्याच्या राण्या होत्या. काही उणे म्हणाल तर एकच होते, कितीतरी नवस सायास करून सुद्धा तिन्ही राण्यांच्या पोटी पुत्ररत्न नव्हते. कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी, असे कौशल्याला वाटत असे. राजा दशरथाला मात्र पुन्हा वसंताची चाहूल लागली होती. कारण आपली चिंता त्याने गुरुजनांपाशी बोलून दाखवल्यावर त्यांनी राजाला पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यास सांगितले. कौशल्याजवळ हे बोलताना राजा दशरथाला मात्र खात्री होती, इप्सित तो ते देईल अगदी अनंत हाताने. झाले, यज्ञ करण्याचे ठरले. दशरथाने यज्ञाश्व सोडला. तो परत आल्यावर यज्ञ मांडला. एका शुभवेळी यज्ञातल्या ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रगटला आणि दशरथाला म्हणाला, दशरथा, तुझ्या यज्ञी मी अवतरलो हा माझा सन्मान आहे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो. हा घे प्रसाद. दशरथा, घे हे पायसदान. आपल्याकडे घेऊन येत आहेत अलका दातार. हॅलो. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. दशरथा घे हे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा दशरथा हे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता. तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाची होय सांगता. तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले रूपा तुझ्यावरे. प्रसन्न झाले रूपा तुझ्यावरे. श्री विष्णू भगवान दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. करात घेही सुवर्ण थाली. देरायाला खीर आदरी. करात घेही सुवर्ण थाली. देरायाला खीर आदरी. कामधेनुच्या दुधाहूनही कामधेनुच्या दुधाहूनही जैसे बलवान. दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान. राण्या करतील पायस भक्षण. उदरी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण. उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील
त्यांच्या पोटी जन्मा येतील युद्धे चार महान दशरथा घे पायसदान पायसदान सुतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने ते आज्ञामज कृपा पावतो दे आज्ञामज कृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान दशरथा. खूप छान झालं, खूप छान. खूप छान झालं. तुम्ही यज्ञपुरुषाने आशीर्वाद दिल्याप्रमाणे पायसाच्या भक्षणाने राण्यांच्या पोटी पुत्रांनी जन्म घेतला. प्रासादातील सुखाला आता सीमा उरल्या नाहीत. नगरवासियांचा आनंद तर ओसंडून वाहत होता. चारही बाई चारवी बाळे दिशामाजी वाढायला लागली. पण अयोध्येतील स्त्रिया मात्र अजूनही श्री रामजन्माचेच गीत आवडत होत्या. दोन प्रहरी काव्यशरी सूर्य थांबला राम जन्मला सखे राम जन्मला. सादर करत आहेत ज्योती मराठे आणि साथ करत आहेत गोपा चक्रवर्ती आणि उत्तर. सुरेखा तोषणी वा हॅलो. अरे बापरे, भीती वाटली. हॅलो. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ट हे किती दोन प्रहरी कागद शिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या
अळू उघडी लोचने दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसू सुखे कंठ दाटला ओघळले आसू सुखे कंठ दाटला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला राजगृही येई नवी सौख्य पर्वणी सौख्य पर्वणी पाना मुनी हंबरल्या धेनु अंगणी धेनु अंगणी दुंदुमीचा नाद तोच धुंद कोंदला दुंदुमीचा नाद तोच धुंद कोंदला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला पुष्पांजली भेटू कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे पुष्पांजली भेटू कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला राम जन्मला बुडुनी जाय नगर सर्व नृत्य गायनी नृत्य गायनी सूर रंग तालयात मग्न मेदिनी मग्न मेदिनी डोलत से ती जरा शेष डोलला डोलत से ती जरा शेष डोलला राम जन्मला सखी राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला सखी राम जन्मला दशरथ राजाच्या चारी पुत्रांनी मोठे होताना वेगवेगळ्या विद्या आत्मसात केल्या आणि आता तर ते राजसभेचे कामकाजही हळूहळू होऊ लागले. एके दिवशी महर्षी विश्वामित्र तेथे आले. त्यांचे यथोचित आदरातिथ्य झाल्यावर राजाने त्यांना येण्याचे कारण विचारले आणि काय ती आज्ञा करावी असे सांगितले. महर्षी विश्वामित्रांनी लगेचच आज्ञा केली. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देऊन दशरथा, मायावी राक्षसांपासून आमच्या यज्ञाचं रक्षण आणि यज्ञाची सांगता केवळ श्रीरामांच्या हाती आहे. तर तेच गीत सादर करत आहेत अशोक देशपांडे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार, मायावी रात्रींचर कष्टविती मजसी फार, कैकवार करुणी यज्ञ नाही सांगता,
पुत्र मला देई दशरथा बालवीर राम तुझा देवोच्या घोर सदा बालवीर राम तुझा देवोच्या घोर सदा स्थान जरी बाळ तुझा थोर योग्यता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा प्राणाहुनी वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत प्राणाहुनी वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत दाखवी बख राम स्वतः पूर्ण सिद्धता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा श्रीरामा तूच मान श्रीरामा तूच मान घे तुझे चाप बाण येतो तर येऊ दे येतो तर येऊ दे अनुज मागुता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा दशरथाची मागणी दशरथ राजाला टाळता आली नाही. कौशल्याने मग आपल्या ममतेला बांध घातला आणि माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन राम लक्ष्मण दोघे बंधू प्रासादाबाहेर पडले. वाटेत श्रीरामांनी ताटिकेचा वध केला, सुबाहूचा वध केला आणि गुरुजनांच्या आज्ञेने मिथिलेचा प्रवास सुरू केला. वाटेतच श्रीरामांनी अहिल्याची कथा ऐकली आणि शिलेला चरणस्पर्श करून अहिल्याला शापमुक्त केले. त्या प्रसंगाचे वर्णन असलेले गीत आता सादर होत आहे. आज मी शापमुक्त झाले. सादर करत आहेत अनिता जोशी. चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले तुझ्या कृपेची शिल्प संस्कृती माझी बजळे पुन्हा आकृती तुझ्या कृपेची शिल्प संस्कृती माझी बजळे पुन्हा आकृती माझी बजळे पुन्हा आकृती मुक्त झाले श्वास चुंबुनी पावलही पाहुले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले मौना लागे स्फुरले
आरतीताई खूप छान. एक त्यांना आधार द्या. फारच सुंदर सादरीकरण. चला पटपट. तर श्रोतेहो, मनाला भावविभोर करणारे संगीत आणि हृदयामध्ये नम्रताताई इथेच भक्तीचा थांबा. ओलावा निर्माण करणारे शब्द सामर्थ्य यामुळे गीत रामायणाने जनमानसाला अगदी नादवून सोडले. गीत रामायणाच्या निर्मितीचा तो काळ आठवा श्रोतेहो. किती मंदरलेले दिवस होते ते. नदीमा आणि बाबूजींनी तर जीव ओतून यावर काम केले, पण त्यांच्या आसपासचे लोक सुद्धा या वातावरणामुळे प्रभावित झाले होते. म्हणूनच कदाचित विद्याताईंना म्हणजेच गदिमांच्या पत्नीला आपल्या आत्मचरित्राचं नाव आकाशाशी जडले नाते असे ठेवावंसं वाटलं. असं थोडं विषयांतर झालं तर अहिल्याला शापमुक्त करून सर्वजण मिथिलेला पोहोचले. राजा जनकाने त्यांचं यथोचित स्वागत केले. पण मग क्राऊड त्यानंतर शिवधनुष्य उचलण्याचा आणि ते भंग पावण्याची कथा आपण सर्वांनाच माहीत आहे. हॅलो. शिवधनुष्य पेलण्याची आणि ते भंग पावण्याची कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर झालेल्या श्रीराम जानकीच्या विवाहाचं अप्रतिम वर्णन गदिमांनी पुढे सादर होणाऱ्या गीतात केलं आहे. सीतेच्या मनातील भावभावनांचा कळवळ, राजा जनकाच्या मनाची स्थिती, वरमालिका काढल्यावेळी सीतेची अधीर मनस्थिती आणि या सगळ्याचे इतकं सुंदर वर्णन या गीतामध्ये केलं आहे. अर्थात ते तसे असायलाही हवे, कारण शेवटी हे माया ब्रह्माचे मिलन आहे. ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे. सादर करतायत दत्तात्रय मराठे आणि साथी. आकाशासी चढले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे उभे टाकले भाग्य सावळे समोर तुईतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. उंचावूया जरा पापण्या पाहत ती राही उंचावूया जरा पापण्या पाहत ती राही तळिता घाटा परी भयंकर नाद तोच होई तळिता घाटा परी भयंकर
नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्यांचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्यांचे स्वयंवर झाले झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राशी हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्राशी आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्राची आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्राची आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे गले थोडे राम जानकी खाली वरमाला गले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माझी देव करानी करती करताला गगना माझी देव करानी करती करताला त्यांच्या कानी गजर पोतले मंगल वाद्यांचे त्यांच्या कानी गजर पोतले मंगल वाद्यांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा राम धरेची दुहिताची सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीता गाता आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 वा 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 खूप छान खूप छान प्रथम पराक्रमासाठी बाहेर पडलेले राम लक्ष्मण आपल्या नववधूंना घेऊनच प्रासादी करतले आणि आनंदाने सौख्य उपभोगू लागले. श्रीराम प्रजाजनांना अतिशय प्रिय आहे हे बघून दशरथालाही आता श्रीरामांचा राज्याभिषेक करावासा वाटला. बातमी वणव्यासारखी पसरली आणि सगळीकडे पुन्हा एकदा आनंदाचे वारे वाहू लागले. पण चांगल्या पाठोपाठ वाईट हे जसे सामान्यांच्या आयुष्यात असते तसेच ते श्रीरामांनाही भोगावे लागणार होते. नियतीने फासे टाकले
केवळ एक स्त्री हट्टापायी राज्याभिषेकाच्या ऐवजी श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास स्वीकारावा लागणार होता. पण कर्तव्यपथक श्रीरामांनी ते सुद्धा आनंदाने स्वीकारले. माता कौशल्यालाही राजी केले. आता फक्त सीतेला सांगून मार्गस्थ व्हायचे. म्हणून ते सीतेकडे आले. सीतेचा निरोप मागितला. त्यावर सीता काय म्हणणार? पतीचं छाया पतीचं भूषण, पतिचरणांचे अखंड पूजन, हे आर्यांचे नारी जीवन, अंतरायता त्यात आणिता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. हेच गीत आता आपल्याकडे सादर करताय स्वाती अग्निहोत्री. तिरूप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, त्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मला न भीती, वनवासाची मला न भीती, संगी आपण भाग्य विधाता, संगी आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, त्या चरणाच्या लाभासाठी दडले होते धरणी कोटी, त्या चरणाच्या लाभासाठी दडले होते धरणी कोटी, त्या चरणाचा विरह शेवटी, त्या चरणाचा विरह शेवटी, काय दिव्य हे मला सांगता, काय दिव्य हे मला सांगता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, पतीचं छाया पतीचं भूषण, पतिचरणाचे अखंड पूजन, पतीचं छाया पतीचं भूषण, पतिचरणाचे अखंड पूजन, हे आद्याचे नारी जीवन, हे आद्याचे नारी जीवन, अंतरायका त्यात आणिता, अंतरायका त्यात आणिता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, मूक राहता का हो आता, कितना ठेवू चरणी माझा, मूक राहता का हो आता, कितना ठेवू
सांगितले. तिघांनी कर्तव्य परिधान केलं आणि रथात बसून अयोध्येपासून घरून निघाले. प्रजाजनांच्या दुःखाला पारावा होता नाही. त्यांची आर्त प्रार्थना श्रीरामांना अडवू शकली नाही. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला. रथ चालू लागला. त्याच्या पद्धतीवर सारी अयोध्याही चालू लागली. प्रजाजनांच्या दुःखाला आता वाचा फुटली. ते सुमंताला हात मारून अर्जन करू लागले. अनुचित झाले भंग मनोरथ, कार्य घडवले आज अकल्पित. थांब सुमंता थांब मिळेलच. सादर करत आहेत अनन्या जोशी आणि गाण्याची साथ करत आहेत सुवर्णा पटवर्धन, अलका दातार, सतीश साठे आणि सुहास गुर्जर. राम चालले तो तर सत्पथ, राम चालले तो तर सत्पथ. थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ. थांबा रामा थांब जानकी, थांबा रामा थांब जानकी. चरण धूळ द्या धरू मस्तकी, काय घडे हे आज कल्पित, काय घडे आज कल्पित, आज कल्पित, आज कल्पित. थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ, थांबविले रथ, थांबविले रथ. गगन नील है उषा प्रभाही, श्री रघुनंदन सीता माई. गगन नील है उषा प्रभाही, श्री रघुनंदन सीता माई. 14 वर्षे का संगत, का संगत, का संगत. थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ, थांबविले रथ, थांबविले रथ. पिता ही मूर्छित, मूर्छित माता सोडणी रामा कोठे जाता, कोठे जाता. पिता ही मूर्छित, मूर्छित माता सोडणी रामा कोठे जाता, कोठे जाता. सवेल्या तरी नगर निराश्रित, नगर निराश्रित, नगर निराश्रित. थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ, थांब सुमंता थांबविले रथ, थांबविले रथ, थांबविले रथ. ये अश्रूंचा पट डोळ्यावर, कोठे रथ तो, कोठे रघुवर. ये अश्रूंचा पट डोळ्यावर, कोठे रथ तो,
सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांब सुमंता थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ थांबविरे रथ. खूप अडथळा झाली पण श्रीराम काही थांबले नाही. अयोध्या सोडून तिकडेही निघाले. त्या रात्री अयोध्येत कुठल्याही घरी अग्नी प्रदीप्त झाला नाही, अन्न शिजले नाही. इतकेच काय दिवेही लागले नाहीत. रघुनंदनी प्रकाश झाले. इकडे श्रीरामांनी अयोध्येची वेळ ओलांडली. पुन्हा मागे वळून अयोध्येस अभिवादन केले आणि तेथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला. शृंगवेरपुरास मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी नौकेतून त्यांनी गंगा पार केली. नौकेचे नौकेला आणि नदीला विनंती करत होते, कुठलाही अडथळा न आणता श्रीरामांना पहिलं तरी पोहोचू दे. तेच गीत आता सादर होत आहे. नकोच नौके परत ठेवा. सादर करताय शशिकांत. हॅलो. नकोस नौके परत फिरूग नकोस रंगे ऊर भरू नकोस नौके परत फिरूग नकोस गंगे ऊर भरू श्रीरामांचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे टन 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 जय जय राम टन 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 जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रे माझ्यावरचा ढळवू मे ही दैवाची उलटी रे माझ्यावरचा ढळवू मे भाग्य आपले आपल्या हाते आपल्यापासून दूर करू आपल्यापासून दूर करू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे टन 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 जय जय राम टन 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 टन. जिकडे जातो राम नरेश शुभग शुभग तो दक्षिण देश जिकडे जातो राम नरेश शुभग शुभग तो दक्षिण देश ऐल अयोध्या बळी अहिल्या पैल उगवतील कल्पतरू पैल उगवतील कल्पतरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय राम दाशरथी. गंगे तुझा मंगल यो भगीरथ आणि तुझा जलो गंगे तुझा मंगल रो भगीरथ आणि तुझा जलो याचा औषध तुझी दक्षिण देशा अमर करू दक्षिण देशा अमर करू श्रीरामाचे नाम घेतया रामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे टन 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 जय जय राम टन टन. पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम त्रिदोषनासी प्रवास हा प्रभू त्रिदोषनासी प्रवास हा प्रभू नाविक आम्ही नित्य स्मरू नाविक आम्ही नित्य स्मरू
श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे कंठ 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 जय जय राम कंठ 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 जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय श्री राम. श्रीराम जानकी आणि लक्ष्मण वनवासाला निघून गेले. त्यांच्या अयोध्येच्या वेशीवर सारथी सुमंत याने निरोप घेतला. निरोपाच्या वेळी श्रीरामाने सगळ्यांसाठी वेगवेगळा निरोप दिला. ते सगळे सुमंताने दशरथाला कथन केले. राजा दशरथाची अवस्था अत्यंत करुणास्पद झाली. शोकातिशयाने कंठ दाटून आला. त्यातूनच राजा दशरथाचे प्राणोत्क्रमण झाले. मग भरताला राज्याभिषेकासाठी पाचारण करण्यात आले. पण दशरथांच्या मृत्यूचे वर्तमान दूतांनी उभ्यास त्याच्यापासून लपवून ठेवले. नगरीत प्रवेश करताच तिथले दृश्य त्याला अत्यंत उदास, गंभीर, करुण असे दिसले आणि माता कैकेयीची भेट होताच त्याचे कारण उलगडले. घडलेला प्रसंग कळताच भरताने कैकेयीची माता नदू वैरिणी अशी कठोर शब्दात निर्भत्सना केली. तेच गीत आपल्या पुढे घेऊन येत आहेत पुष्पलता देवरे. माता नदू वैरिणी. माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी. अश्वपतीची नव्हेच कन्या नव्हेच माझी माय, धर्माज्ञाचा वंशी कृत्या निपजे नांदे काय. अश्वपतीची नव्हेच कन्या नव्हेच माझी माय, धर्माज्ञाचा वंशी कृत्या निपजे नांदे काय. वदनाताचा करील मुढे, वदनाताचा करील मुढे, पतिव्रता का कुणी. माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी. वनात प्राच्या धाडिलेस तू स्वर्गी धाडिले तात, श्रीरामाचे वल्कल देता वांगच जळले हात. वनात प्राच्या धाडिलेस तू स्वर्गी धाडिले तात, श्रीरामाचे वल्कल देता वांगच जळले हात. उभी न राही पळभळ येथे, उभी न राही पळभळ येथे, काळे खर्चा वनी. माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी. वनाहुनी उजाड झाले रामाविण हे धाम, वनात हिंडून तुंडून आणि परत प्रभू श्रीराम. वनाहुनी उजाड झाले रामाविण हे धाम, वनात हिंडून तुंडून आणि परत प्रभू श्रीराम. नका आडवे येऊ आता, नका आडवे येऊ आता, कुणी माझी आपणी. माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी. असेल ते श्रीरामाचा मुकुट अर्पणे त्याच, आज एकला ध्यास तुनी हीच एकली आस. असेल ते श्रीरामाचा मुकुट अर्पणे त्यास, आज एकला ध्यास तुनी हीच एकली आस. काळ रात्रीसी राहा इथे तू, काळ रात्रीसी राहा इथे तू, आक्रंदत विजनी. माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी. जय श्रीराम. माता न तू वैरिणी असे कठोर शब्द बोलूनही भरत थांबला नाही. चल सुमंता द्या सेनेला एक आपल्या हा,
श्रीरामाला शोधाया तव निर्मोद नगराला असं म्हणत सैन्य आणि नागरिकांसह तो राम भेटीला निघाला. श्रीरामांचे दर्शन होताच भरताने रामचरणांना मिठी घातली आणि मोठ्या कष्टाने पितृनिधनाची वार्ता सांगितली. सगळीकडे दुःखाची छाया पसरली. भरत विलाप करीत म्हणू लागला, माझ्या आईमुळे आपल्याला आज या प्रसंगातून जावे लागत आहे. तुम्हाला राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवास भोगावा लागत आहे. तेव्हा श्रीराम भरताचे सांत्वन करत म्हणाले, तुमच्या दैवात जर दुःख असेल तर तो कोणा एकाचा दोष नसतो. शेवटी मानव हा पराधीनच आहे. त्यामुळे तू ते भूषण लावून घेऊ नकोस बरं. पुढे घेतात हेच सांगत आहेत. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सादर करताय सतीश साठे. दैवचात दुःखे भरता, दैवचात दुःखे भरता, दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकेयी ना दोषी नवे दोषितात, ताच त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात, अतर्क्यांना झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेसी थांबे तर्क जाणत्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओळखाची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. नको 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 आग्रहाने मजसी परतूस व्यर्थ, पितृ वचन पाळून दोघे हो रे कृतार्थ. मुकुट कवच धारण करिता वेश
कापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष हा कुणाचा संपदा विना ही वर्षे दशोत्तरीचार संपदा विना ही वर्षे दशोत्तरीचार अयोध्येस नाही येणे सत्य है त्रिवार सत्य है त्रिवार सत्य है त्रिवार तूच एक स्वामी आधार राज संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष नाचा श्रीरामाने अशी समजूत काढल्यावर भरताने श्रीरामांच्या पादुका मागितल्या आणि तुम्ही येईपर्यंत त्यांना राजगादीवर ठेवून कारभार करेन असा निश्चय बोलून दाखवला. श्रीरामांनी त्यास संमती दिली. श्रीराम सीता आणि बंधू लक्ष्मण यासह दक्षिणेकडे प्रवास करू लागले. वाटेत अनेक राक्षसांचा वध केला. ऋषीमुनींना संतुष्ट केले. यात 10 वर्षाचा काळ घडला आणि ते गोदातीने पंचवटी येथे पोहोचले. हा वनप्रदेश अत्यंत सुंदर असल्यामुळे तिथेच त्यांनी मुक्काम केला. खर तर त्या ठिकाणी शूरप नटलेलं विद्रूप करणं हे खरं विधिलिखित होतं आणि त्याचबरोबर सीतेचं रावणाने केलेलं हरण हे सुद्धा त्याच ठिकाणी घडणार होतं. मरीच राक्षसाने सुवर्ण मोराचं रोग घेऊन सीतेला मोहित केलं आणि सीतेने ते हरण आणून द्याच असा हट्ट श्रीरामांजवळ केला. द्या हो हरण अयोध्यानाथा हे गीत आता आपल्यापुढे सादर करतायत सुवर्ण पद्मावती. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा झळकती तयांच्या रत्ने शृंगावरती नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती हे नयन भाळले त्याच्या रंगावरती ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता मग आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मग आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा तो येऊन गेला अनेकदा या दारी दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी घाशिले शिंगया रंभा संभावरी घाशिले शिंगया रंभा संभावरी तो दिसे सुवर्णी बघा ते बरा कांता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा
मान मुरळीतो मंदा, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंदा, लागला मृगाचा मला नाथ हो चंद, लागला मृगाचा मला नाथ हो चंद, वेळीच जागले तृणांतरी त्या बघता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मजसाठी मोडिले आपण शांकर धनू, मजसाठी मोडिले आपण शांकर धनू, जात्वरा करा मी सृष्टी बांधिते भाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. जानकीला असा त्या सुवर्ण मृगाचा मोह झाला आणि मग रामायण घडलं. रावणानं सीतेचं हरण केलं. तिकडे मायावी परिसाचा वध करून श्रीराम लक्ष्मणासमवेत पर्णभूमीत परतले, पण उशीर झाला होता. अघटित घडून गेलं होतं. अत्यंत व्याकुळ अवस्थेत श्रीराम सगळीकडे सीतेचा शोध घेत होते. वाटेतच त्यांची भेट जटायुशी होते आणि रावणाने सीतेचा अपमान केल्याचं कळतं. सीतेची भेट होणं इतकं सोपं नव्हतं. श्रीरामांना त्याआधी अनेक कार्य पार पाडायची होती. त्यातलं मुख्य म्हणजे वालीचे निर्दालन आणि सुग्रीवाचे राज्यारोहण. श्रीरामांनी आपले कार्य पूर्ण केले. आता वेळ होती सुग्रीवाची रामकार्य करण्याची. सुग्रीवाने आपली वानर सेना चौकीकडे सीतेच्या शोधार्थ पाठवली, पण काही उपयोग नाही. पण संपाती म्हणजे जटायूच्या भावाकडे मात्र सीतेचा ठाव ठिकाणा कळला. सीतेला लंका नामक सुवर्ण द्वीपावर रावणाच्या अंतःपुरात बंदिस्त करून ठेवलं होतं आणि तिथे जाण्यासाठी सागर पार करावा लागणार होता. पण समुद्र उल्लंघावा कोणी? शेवटी जांबवान निश्चयाने म्हणाला, तरुण तो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. हे गीत सादर करतायत मीना शेटे. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. निज शक्तीने ताडिल दिग्गज, निज शक्तीने ताडिल दिग्गज. बलशाली धीमान साहा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. देवेंद्राच्या वज्राघाते जरा
अनावर ये वायुते कोप अनावर ये वायुते थांबे तो गतिमान साहा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान पवन थांबता थांबे जीवन देववायुचे करीती सात्वन पवन थांबता थांबे जीवन देववायुचे करीती सात्वन पुत्रा तेवर त्याच्या देऊन पुत्रा तेवर त्याच्या देऊन गौरविती भगवान साहा एकच श्री हनुमान असा हा एकच श्री हनुमान तरी हनुमंता निश्चय मनसा सामान्य न तो या कपिजनसा करी हनुमंता निश्चय मनसा सामान्य न तो या कपिजनसा उचल एकदा पदवा मनसा उचल एकदा पदवा मनसा घे विजयी उड्डाण घे विजयी उड्डाण श्री हनुमानाने मग सीतेची भेट घेतली आणि नंतर लंकेत हाहाकार माजला. सीतेने मात्र हट्ट धरला की तुझी सुटका श्रीरामांनीच केली पाहिजे. त्यासाठी मग श्रीरामांना सागर पार करून जावे लागले. स्वतः सागर श्रीरामापुढे प्रगट झाला आणि त्याने सेतू बांधण्यास सांगितले. सैन्यातील सगळे मानव सेतू बांधण्याच्या कामी लागले. सेतू बांधणारे सागरी हे गीत उच्च स्वरात गात वानरांनी 23 योजनेचा पूर्ण तेव्हाच बांधून टाकला. ऐकूया हेच गीत सेतू बांधणारे सागरी. सादर करतायत महेश वैजापूरकर आणि गायनात साथ करत आहेत श्री सुहास बंजर आणि श्री सतीश साठे. सेतू बांधारे 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 सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सिदावर रामचंद्र की सेतू बांधारे 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 सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू रामचंद्र की जय. गिरिराजाचे देह निखळून गजांग छात्या शिळा उचलून गिरिराजाचे देह निखळून गजांग छात्या शिळा उचलून जळात द्या रे जवे ढकलून जळात द्या रे जवे ढकलून सेतू बंधने जोडून ओढा सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सिदावर रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर सृष्टी झेलील त्यांना सागर फेका झाडे फेका डोंगर सृष्टी झेलील त्यांना सागर ओढा पृथ्वी पैल तटावर ओढा पृथ्वी
माती सेतु शेषापरी सेतु बांधारे नगरी सेतु बांधारे सागरी सेतु बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी राम भक्तिये दाटून पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेत घेती श्रीरामाला असेत घेती वानर पाठीवरी सेतु बांधारे सागरी सेतु बांधारे सागरी सेतु बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय गर्जा गर्जा हे वानर गण रघुपति राघव पतित पावन जय लंकारी पतित पावन रघुपति राघव पतित पावन गर्ज गर्जा हे वानर गण रघुपति राघव पतित पावन जय लंकारी जानकी जीवन जय लंकारी जानकी जीवन युद्ध आदि जडू लागू द्या युद्ध आदि जडू लागू द्या स्फूर्तीच्या बेली सेतु बांधारे सागरी सेतु बांधारे सागरी सेतु बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय सेतु बांधारे सेतु बांधारे सेतु बांधारे सागरी सेतु बांधारे सेतु बांधारे सागरी सेतु बांधारे सागरी सेतु रामचंद्र की जय बांधलेल्या सेतूजवळ रामसुग्रीवांची अफजलाची सेना लंकेत प्रवेशली आणि मग अपेक्षित असल्याने दुष्टावर दुष्टाचा विजय असत्यावर सत्याचा विजय आणि अनितीवर नीतीचा विजय भूवरी रावण वध झाला अंतरिक्षातून देवांच्या नववती वाजू लागल्या रामरथावर पुष्पवृष्टी होऊ लागली अप्सरा यक्ष किन्नर गंधर्व हे विजय गीत गाऊ लागले त्याच वर्षी श्रीरामाने वनवासाची 14 वर्ष पूर्ण केली आता श्रीराम सेनेसमोर अयोध्येस परतणार म्हणून शत्रुघ्नाने साधी नगरी शृंगारली उंची रस्ते अलंकार घालून साधी अयोध्या श्रीरामांच्या दर्शनासाठी प्राण आणून ठेवत होती पुष्पकुमान झाले आहे जनसागराला श्रीराम सीतेचे दर्शन झाले सहस्रावधी डोळे श्रीरामांना ओवाळू लागले आणि सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार सादर करत आहेत रवींद्र काळे त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार जय जयकार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय उतरले स्वर्ग सौख्य साकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित स्त्री पुलकित वायू आज अहल्ले परिदाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार
पुत्रकामना पुरी होऊ दे, पुत्रकामना पुरी होऊ दे. राम राज्या पुरी येऊ दे. ते कौसल्या माय पाहू दे, ते कौसल्या माय पाहू दे. रात्री सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार, भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. राम राज्या असता भूवर, कलंक केवल चंद्र कलेवर. कज्जल रेखित श्रीनयनावर, कज्जल रेखित श्रीनयनावर. विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार, अयोध्येत आचार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. समय वर्षतील मेघधरेवर सत्यशालिनी धरा निरंतर. सेवारत जन स्वधर्म तत्पर. शांती शांती मुनी वाचती, ते घेऊ आकार, ते घेऊ आकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. जय जयकार, जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. सिया राम रामचंद्र की. जय. रामसीतेचे अयोध्येत आगमन झाले. पुढे योग्य मुहूर्त पाहून श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. रामराज्याला सुरुवात झाली. शेवट गोड झाला. पण रामायणाची मात्र अजून पूर्तता झाली नव्हती. रामराज्याला कुणाची तरी दृष्ट लागली. सीतेला अवघडलेल्या अवस्थेत श्रीरामांपासून दूर जावे लागले. आपल्या पुत्रांना वाल्मिकींच्या आश्रमी जन्म द्यावा लागला. हे सगळे पुढे घडणारच होते. सीतेच्या बालकांचे नामकरण लव आणि कुश झाले. ती जाणती झाली आणि त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी त्यांना रघुरायाच्या नगरीत जाऊन श्रीरामायण गाण्याची आज्ञा केली. ऐकूया तेच गीत. रघुरायाच्या नगरीत जाऊन गा बाळांनो श्रीरामायण. आपल्याकडे सादर करत आहेत अरुंधती मुखार. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण. मुनिजन पुनीत सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. मुनिजन पुनीत सदनामधुनी, नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून राजपथातून, उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन, मुक्त दरवळो तुमचे गायन. गा बाळांनो श्रीरामायण, गा बाळांनो श्रीरामायण.
घरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा घरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा उत्सुक होनी श्रवणा करिता उत्सुक होनी श्रवणा करिता करवितील ते तुम्हा निमंत्रण करवितील ते तुम्हा निमंत्रण का बाळानो श्रीरामायण का बाळानो श्रीरामायण सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमटू द्या मस्त गायने भाव उमटू द्या स्पष्ट गायने थोडे थोडे गात प्रतिदिनी थोडे थोडे गात प्रतिदिनी पूर्ण कथेचे साधा चित्रण पूर्ण कथेचे साधा चित्रण का बाळानो श्रीरामायण का बाळानो श्रीरामायण नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा काय धनाचे मूल्य मुनिजना काय धनाचे मूल्य मुनिजना अवघ्या आशा श्रीरामार्पण अवघ्या आशा श्रीरामार्पण श्रीराम 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 आज आपल्या कलाकारांनी 17 गीतं इथे सादर केली. ही गीते आणि रामायणातली एकूणच सगळी गीतं चिरंजीव होऊन राहतील यात थोडं मात्र शंका नाही. कारण चिरंजीव हनुमंताच्या तोंडून स्वतः प्रतिमांनीच हे वर्तवलं आहे. जोवरी हे जग जोवरी भाषण जोवरी हे जग जोवरी भाषण तोवरी नूतन नित रामायण तोवरी नूतन नित रामायण. याबरोबर कार्यक्रमाची सांगता करूया. धन्यवाद. जय श्रीराम. आपल्याला 1 मिनिट रामाचा गजर करायचा आहे. तत्पूर्वी फक्त उल्लेख करतो तो मी त्या दिवशीच्या व्हिडिओत केला आहे. पहिलं गीत रामायण आपल्याकडे ऑनलाईन सादर झालं ते स्वाती अग्निहोत्री यांनी एकटीने केलं. सुनबाईंनी निरूपण केलं होतं. त्याचं रेकॉर्डिंग झालं. दुसरं गीत रामायण गेल्या वर्षी रामाच्या मंदिराच्या स्थापनेच्या वेळेला आपल्यापैकी चौघांनी सतीश साठे, सुहास गुर्जर, स्वाती अग्निहोत्री आणि माधुरी यल्लापूरकर, पण त्यामागे ज्यांनी निरूपण लिहिलं होतं त्या ह्या माधवी गुर्जर. परंतु गेल्या वर्षी निरूपण माधवी गुर्जरने केलं आणि यावेळेला आपल्याला एक निरूपणकार म्हणून स्थानबद्ध व्रतबंध एक निरूपणकार मिळाले. तुमचे खूप खूप आभार. आमचे वाजवणाऱ्यांबद्दल त्यांचा खरं ना घाम फुटला आणि काय काय झालेलं आहे
पण जरा पण हल्ले नाही आहेत. मी घोटघोटभर पाणी त्यांना दिलं. खूप कौतुक दत्तात्रय मराठे, रवींद्र काळे आणि श्याम मेस्त्री. त्याचबरोबर ना लक्षात घ्या, हे कार्यक्रम सजायला गोल्डन पाळणा, त्यामध्ये राम म्हणूया आपण, कृष्ण आहे, त्याच्या खाली छान महिरप हे आणलं आपल्या पुष्पलताताई देवरे, आणि त्यांनी आपल्याला एक हनुमान दिलाच. हां, आणि नम्रता कटेकरांचं खरंच कौतुक आहे की त्यांनी राम बरेचदा आणि उत्तमरित्या निभावलेला आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचं यश या सगळ्यांमध्ये आहे. मीनाताईंचं कौतुक करत नाही, कमी तिथे आम्ही. मीनाताई म्हणते फक्त तुम्ही मला सांगा ना, मी जाईन ना, कळलं की नाही. पण आपल्याकडे आरती प्रभूंने अहिल्या सादर केली. सगळ्यांचं नाव घेत नाही आहे आपण, फक्त रामाचा थोडा तो 1 मिनिट गजर करू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आता आपण कार्यक्रम संपलाय असं धरायला हरकत. कानलकर महाराज की जय. येणार गोवा बनवूनच येणार. कानलकर महाराज की जय. गोवा बनवून येणार. काय घेऊन जायचं ते श्रीराम